नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 16. एवं प्रवर्तिते चक्रन्नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघं पार्थ स जीवति. शब्दार्थ. हे पार्था, जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांद्वारे भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो. भावार्थ. आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम भोगावे लागतात. आपल्याला वाटतं आपण काम करतो, कष्ट करतो, ते कर्म तसे नाही. पार्थ म्हणजे पृथ्वीचा मुलगा. आपण सगळे ह्या काळ्या आईची लेकरे आहोत. आपण निसर्गाचे नियम पाळायला हवेतच. निसर्गाची काळजी आपणच घेतली पाहिजे. आपण निसर्गापासून जितके दूर जाऊ तितका आपल्यालाच त्रास होतो. निसर्गाचा ऱ्हास करू तितकी आपलीच हानी होते. ही वाक्ये वाचायला सोपी, कळायला गहन आहेत. या वाक्याचा अर्थ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे किंवा झाडे लावा, प्राणी वाचवा, पाणी वाचवा, निसर्ग वाचवा इतकाच नाही, आपलं आरोग्यही वाचवा. आताच्या काळात आपण वाटेल तेव्हा वाटेल ते खातो, वाटेल तेव्हा उठतो, वाटेल तेव्हा झोपतो. मनात असलं तरी बोलत नाही, मन मारून जगत राहतो आणि त्याचा स्वीकार करत नाही. आपल्याला निसर्ग आवडतो, पण आपण त्याच्याकडून काही शिकत नाही. प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आहे, पण आपल्याला ते मान्य नसतं. कळलं तरी वळत नाही. साधे गाण्याची गोष्ट घेऊ. भूक लागली की भूक असेल तितकंच खावं, ही साधी नैसर्गिक गोष्ट आहे. आपण ती किती पाळतो? अन्न खाताना त्या त्या भागात त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या आणि फळे खावीत, हेही करत नाही. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे असं वाचलं की लागलो सफरचंद खायला. चिंच, बोरे, आवळे, पेरू, चिकू, केळी इत्यादी आपल्याकडे विपुल पिकतात ना, ते खायला हवे, कारण आपल्या शरीरात ह्या हवेला ते सहज शोषले जाते. आपल्या हवेला पातळ ताकच प्यायला हवे. लस्सी, आईस्क्रीम वारंवार खाऊ तर त्रास होणारच. शहाळं प्या, लिंबू सरबत प्या, चहा कॉफी किती पिणार? महाराष्ट्रात चहा कॉफीचे मळे आहेत का? मिळतंय म्हणून काही खाणार पिणार का? झोप आली की लगेच झोपावे, जाग आली की उठावे, रडू आले की रडावे, हसू आले की हसावे. या नैसर्गिक गोष्टी आपण करत नाही. शरीराचा आणि मनाचा कोणताही आवेग फार अडवू नये. सृष्टीच्या चक्रात बाधा आणू नये. जिथे जे पिकते तिथे ते खायचे. साध्या वाटणाऱ्या गोष्टीचे परिणाम घातक होतात. मनाला येईल ते करायच्या नादात शरीराच्या हाका ऐकू येत नाहीत. शरीराच्या जोरावर आपला सगळा खेळ सुरू आहे. निसर्ग आपापला खूप समतोल साधतो. अति झालं की मग कडेलोट होतो. केशवसुतांचे शब्द थोडेसे बदलून म्हणावेसे वाटते. सावध ऐका आपुल्या शरीराच्या हाका. निसर्गात कोणी अडून बसतं का? चिडून बसतं का? दुःख करतं का? भूक नसताना खातं का? आपल्याला बुद्धी आहे म्हणून माणूस स्वतःला किती ताणणार, किती कृत्रिम वागणार. आपण असं सगळं करणार आणि काही चुकीचे झाले की वाटतं आपलं काय चुकलं. शरीराची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. निसर्गाला धरून वागणं आपलं कर्तव्य आहे. आवडतं म्हणून, मिळतंय म्हणून, परवडतं म्हणून काहीही खाऊ तर शरीर ते पचवू शकत नाही. कसेही वागू तर त्याचा आपल्या शरीरावर, मनावर आपल्याही नकळत ताण येतो. काळजी म्हणजे फाजील लाड नव्हे. जर अनैसर्गिक वागलो तर शारीरिक मानसिक त्रास होणार हे नक्की. साधे सरळ सोपे आयुष्य जगा, आनंदात राहा. बघूया काही चुकतंय का? कर्माची व्याप्ती आपल्या आहारापासून सुरू असे सर्व गोष्टीत असते. आहार, विहार, विचार, आचार. आता उमगतील आपल्या चुका. उरलंय म्हणून खाते, उरलं नाही म्हणून कमी खाते. हा आपल्या नजरेत संसार असेल, निसर्गाच्या नजरेत प्रमाद आहे. त्याचा परिणाम शारीरिक अस्वास्थ्यात होतो. श्लोक 17 आणि 18. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. शब्दार्थ. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. त्या महामनुष्याला या विश्वात कर्म करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्म न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणीमात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. भावार्थ. ज्या माणसाला ब्रह्म कळले, आत्मस्वरूप कळले, तो सतत आनंदी असतो. जे मिळेल त्यात संतुष्ट असतो. त्याच्या वाट्याला आलेले काम तो समरसतेने करतो. आपले समजून करतो. हे माझे, हे परके हा भाव त्याच्याकडे नसतो. त्यामुळे जे दिसेल ते काम तो करतो. कर्तव्य म्हणून तितकेच काम करण्याची त्याची वृत्ती नसते. लोकांच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे त्याचा जन्मच लोकांसाठी असतो. त्याचे प्रत्येक काम हा त्याच्यासाठी आनंदोत्सव असतो. परोपकार हेच त्याचे ब्रीद असते. त्याच्या कामात स्वार्थ नसतो, त्यामुळे त्याला कोणताही दोष लागत नाही. कर्माचे संचित जमा होत नाही. अनेक समाजसुधारक विचारवंत जे काम करत असतात ते त्यांनी केले नाही तरी चालणारे असते, पण इतरांचा त्रास कमी व्हावा, आयुष्य सुखकर व्हावे म्हणून ते झटत असतात. ही श्रींची इच्छा म्हणून स्वराज्य मिळवणारे शिवाजी महाराज, आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले असे अनेक ज्ञात अज्ञात वीर, देशवासियांसाठी प्राणांची पर्वा न करणारे सैनिक, अहोरात्र कार्यरत असणारे डॉक्टर, ही सारी देव माणसे आहेत. प्रामाणिक काम करणारा प्रत्येक मनुष्य, मग तो पोलीस, न्यायाधीश, मोटरमन, अजून कोणीही असेल, त्याने केलेल्या कामाचा दोष त्याला लागत नाही. आपला जन्म इतरांसाठी आहे असे समजून केलेले प्रत्येक काम ही ईश्वराची सेवा आहे. निस्वार्थपणे केलेले काम श्रेष्ठ असते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.